बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना खरं तर मनसे नावाचा पक्ष उभा राहिला आणि त्यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं, माझा पांडुरंगाशी माझ्या विठ्ठलाशी माझा वाद नाही, तर त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या बडव्यांशी माझा वाद आहे असं म्हणून राज ठाकरे बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली। आता त्या गोष्टीला जवळपास 20 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि या गोष्टीमध्ये बऱ्याच अनेक घटना घडून गेलेल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की आज खरं तर बाळासाहेब ठाकरे देखील स्वर्गवासी झालेत, विठ्ठलही आज आपण पाहतोय आपल्या अवतीभोवती नाही। मग अशा वेळी बडव्यांशी खऱ्या अर्थानं राज ठाकरे हातमिळवणी करतील का ही देखील शंका आहे। परंतु मीडियात चर्चा आहे की मनसे आणि शिवसेना अर्थात ठाकरे गट एकत्र येणार आहेत, हे दोन बंधू एकत्र येणार आहेत। नेमकी काय भूमिका असणार आहे, नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत, कार्यकर्त्यांना काय वाटतं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली, ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असताना ही सेना काढलेली होती आणि बाळासाहेबांसमोर त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या, नाराजी झाली आणि नाराजीच्या नंतर मीडियामध्ये बोलताना आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले होते की माझा पांडुरंग माझा विठ्ठल अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझं काहीही वाद नाही, मला अडचण आहे ती त्यांच्या अवतीभोवती असलेल्या बडव्यांनी आणि हे बडवे माझ्या विठ्ठलापर्यंत माझा खरा निरोप जाऊ देत नाहीत आणि म्हणून मी बाहेर पडत आहे। अशी जी काही आहे ते बडव्यांवरती, त्यांच्या अवतीभोवती असलेल्या बडव्यांवरती संशय घेऊन किंवा त्यांच्यावरती टीका करून त्यांच्यावर नाराजी दाखवून राज ठाकरे बाहेर पडले होते। परंतु आज मीडियामध्ये चर्चा आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, ठाकरे ब्रँड टिकवायचा आहे अशी चर्चा आहे। आता मुळामध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात येतील की आजच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंही राजकीय अस्तित्व काही नाही। आज आपण पाहतोय लाखोच्या सभा भरतात, परंतु त्याचं मतामध्ये कधीच रूपांतर होत नाही आणि इकडे आपण पाहतोय की आज ठाकरे गट गलितगात्र झालेला आहे, इकडे आपण त्यांचं पानिपत झालेलं पाहिलेलंच आहे। आणि मग अशा वेळी हे दोन बंधू आणि हे दोन नेते एकत्र आले तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जी मुंबई महानगरपालिका आहे, ज्याच्यावर कायम शिवसेनेचा झेंडा कायम असतो, अशा वेळी ठाकरे ब्रँड टिकवायचा आहे असं म्हणून ते एकत्र येत आहेत अशी चर्चाही आपण पाहतोय सोशल मीडियामध्ये होत आहे। परंतु याचा फायदा होईल का याचा फायदा नेमका होणार कुणाला, मग काँग्रेसचं काय होणार हा देखील आपल्या सर्वांसमोर प्रश्न आहे। कारण काँग्रेस राष्ट्रवादी या दोन पक्षाचा विचार करायला गेलं तर आजही पाहतोय आपण पवार साहेबांची भूमिका इंडिया आघाडी सोबत असण्याची स्पष्ट नाही, ते कोणत्याही क्षणी भाजप सोबत जाऊ शकतात। राहिला प्रश्न काँग्रेसचा मात्र पुन्हा पानिपत होऊ शकते, कारण दोन बंधू एकत्र आले तर त्यांची मुंबईत ताकद आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद आहे आणि दोन्ही नेते एकत्र आले, दोन्ही पक्ष एकत्र आले तर नक्कीच एक वेगळा निकाल आपल्याला पाहायला मिळू शकतो। कारण अनेकांच्या मनामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपण पाहतोय गेल्या 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या काही भूमिका आहेत त्या सोशल मीडियावरती व्यक्त झाल्या आहेत। आता ह्या व्यक्त काय झालेल्या आहेत, त्यांचं असं स्पष्ट मत आहे कार्यकर्त्यांचं की आम्ही लोक तयार आहोत, म्हणजे कार्यकर्ते आजही तयार आहेत, नेत्यांनी फक्त निर्णय घेणं बाकी आहेत आणि ती चर्चाही होते। आणि संजय राऊतांनी पण जाहीरच केले की अनेक वेळा ठाकरे बंधूंचे कॉल झाले असतील, स्वाभाविक आहेत, ते भाऊ आहेत, ते एकत्र येतील आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या उपनेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। त्या देखील असं म्हणतात की तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे, तो निर्णय होईलही, त्यामुळे आम्ही आता काही बोलणं योग्य राहणार नाही। या सगळ्या चर्चेवरून असं लक्षात येतंय की लवकरच शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि जर असं मनोमिलन, खरं तर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आपण पाहतोय सोशल मीडियावरती, अनेक कार्यक्रमांमधून अनेकांच्यामधून कार्यकर्ते एकत्र येत आहेत आणि कार्यकर्त्यांची ती भावना आहे। आणि पुन्हा उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, आम्ही लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देऊ। आणि मग ही जी भूमिका आहे आणि एकीकडे आपण पाहतोय अमित ठाकरे आहेत जे की राज ठाकरेचे चिरंजीव आहेत, त्यांनी देखील एक खरं तर सामंजस्याची भूमिका घेऊन कुठेतरी एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे। आणि मग या सगळ्या घटना घडामोडी बघितल्यानंतर पुन्हा शिवतीर्थावर चहाचं निमंत्रण यावं, चहा प्यायला जाणार या सगळ्या तयारीत असलेले संजय राऊत, ह्या सगळ्या जर घटना घडामोडी जर आपण पाहिल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि नेत्याला तेच अपेक्षित आहे की ते लवकरात लवकर एकत्र यावेत। आता नेमकं अडलंय कुठं ते माहित नाही, परंतु मीडियामधून चर्चेतून असं दिसून येतंय की कुठेतरी राज ठाकरे साहेबांकडून अडलंय का किंवा उद्धव ठाकरे साहेबांकडून अडलंय का, तर दोन्ही नेत्यांच्या मनात
काय आहे ते लवकरच आपल्याला कळणार आहे. परंतु एक लक्षात येतंय, स्वाभिमान आपण ज्याला म्हणू की स्वाभिमानी बाणा ठेवून आम्ही बाहेर पडलो असं म्हणणारे राज ठाकरे त्यांचे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा नव्याने ते एकत्र येत आहेत आणि दोघांचेही स्वभाव तसे आपण पाहिलं तापट आहेत आणि स्वाभाविक आहे. ठाकरे ब्रँड दोघांकडे आहे आणि त्यांच्या या ब्रँडला टिकवण्यासाठी दोन्ही भावाची खरं तर ही खऱ्या अर्थाने ही धडपड आहे. हिंदुत्व ठाकरे बरोबर महाराष्ट्र असे फलक देखील आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेत. अनेक सोशल मीडियावरती पण पाहतोय अनेक फ्लेक्स असे ह्या पद्धतीने बॅनर्स लागलेत, फ्लेक्स ज्या अनेक ठिकाणी लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र अशी जी काही मांडणी लोक करत आहेत त्याच्यावर एक लक्षात येतं की अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या आंदोलन चर्चा झालेल्या आहेत. नेमकी आता टाळी द्यायची कधी आणि कोणत्या दिवशी द्यायची ही ब्रेकिंग न्यूज लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि त्यांचं सूचक जी विधानं आहेत उद्धव ठाकरेंची विधानं असू द्यात की राज ठाकरेंची किंवा त्यांच्या चिरंजीवांची विधानं असू द्यात, ही सगळी विधानं कुठेतरी राजकीय तडजोड करण्यासाठी आणि एकत्र येण्याच्या दिशेनं टाकणारी ती पावलं आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये असं आहे की माझा फटका नेमका कोणाला बसणार, तर आपण इकडे पाहतोय की भाजपला याचा फटका बसेल का, तर अनेक सर्वे भाजपने देखील केलेले आहेत. त्यांचा सर्वे काय सांगतोय तोही लवकरच पुढे येईल. परंतु याचा फटका मात्र काँग्रेसला बसू शकतो, कारण जी वैचारिक नाळ आहे ती वैचारिक नाळ खरं तर भाजपसोबत शिवसेनेची जोडू शकते. आणि मग आज आपण पाहतोय ठाकरे गटाने जर मनसेसोबत युती केली तर ते स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे दोन पक्ष मिळून. आणि अशा वेळी काँग्रेसचं पुन्हा पानिपत होईल, कारण काँग्रेसकडे आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने काँग्रेसमधले मोठे मोठे नेते अगदी खासदार असतील आमदार असतील आणि मुख्यमंत्री पदावर राहिलेले अनेक नेते आज आपण पाहतोय भाजपमध्ये गेलेले आहेत. आणि मग अशा वेळी तिकडचं पारडा आपल्याला जड दिसत असलं तरी हे दोन नेते जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगळा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे, कारण दोन्हीही नेत्यांचा दबदबा वेगळा आहे. त्यांचे त्याला आपण असं म्हणू की अनुयायी ज्याला फॉलोअर्स आपण म्हणू ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आहेत. मराठी माणसांचा अनेक वेळा मुद्दा घेऊन लढणारे राज ठाकरे आहेत. तिकडे शिवसेनाच मुळात मराठी मुद्द्यांवरती जन्माला आली. आणि मग या सगळ्या घडामोडीचा विचार केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे या दोन्ही गटाला आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते दोन्ही गट टिकले नाही, मनसे आणि ठाकरे गट टिकला नाही, तर करो आणि करा किंवा मरा, करो या मरो अशी अवस्था खरं तर ही स्थिती आणि ही अवस्था या दोन्ही पक्षांची झालेली आहे. कारण आपण पाहतोय राज ठाकरेंच्या लोकांचं कार्यकर्त्यांच्या सभा मोठ्या प्रमाणामध्ये नेत्याच्या होतात, परंतु त्या मताचं रूपांतर त्या सभेचं रूपांतर ज्या पद्धतीने लोकसंख्या असते त्याचं रूपांतर मतामध्ये होत नाही. आणि मग अशा वेळी राज ठाकरेंना देखील ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची असू द्या की आपली ही महानगरपालिका ही खरं तर करो या मरोची स्थिती आहे. आणि अशा वेळी मग खरंच हे दोन नेते एकत्र येतील, कारण त्यांना आपले आपले पक्ष आपलं अस्तित्व ही खरं तर लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे. कारण लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही ठिकाणी ठाकरे ब्रँड चालला नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेत जर चालला नाही तर येत्या काळामध्ये ह्या गटाचं अस्तित्व राहील का नाही ही शक्यता असल्यामुळे ठाकरे गटाने हा पुढाकार घेतल्याचं दिसून येते. कारण आज घडीला अनेक कार्यकर्ते अनेक नेते ठाकरे गट सोडून शिंदे गटात येत आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर थेट मनसेची हातमिळवणी केल्यामुळे त्याचा फायदा देखील होईल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जी गळती आहे ती गळती थांबेल. आणि मग अशा प्रसंगी आज आपण पाहतोय की चर्चाही समोर येत आहेत की लवकरच शिवतीर्थावर संजय राऊत जाणार आहेत. अशा चर्चा आपण सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये ऐकत असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचा जर विचार करायला गेलं तर काँग्रेसचं नुकसान होणार आहे. राष्ट्रवादीचा भरोसा नाही. शरद पवार साहेबांचं राजकारण बेभरोशाचं आहे. ते कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी करू शकतात. आणि मग अशा वेळी मनसे आणि ठाकरे गट शिवसेना एकत्र आले तर स्वाभाविक आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दोन बंधू निवडणुका स्वबळावर लढवतील. आणि मग अशा वेळी काँग्रेसचं काय होणार हा प्रश्न खरं तर अनुत्तरितच असणार आहे. त्यामुळे ते काँग्रेस सोबत जातील का नाही जाणार याच्यावर देखील बरंच राजकारण अवलंबून आहे.
पण काँग्रेस सोबत जाणार नाहीत असं चित्र दिसून येतंय। कारण काँग्रेस सोबत न जाण्याचं कारण आहे म्हणजे राज ठाकरे, त्यांना ही विचारसरणी मान्य होईल का, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायला तयार होतील का, हा देखील प्रश्न आहे। दोन बंधू एकत्र आले तर सर्वात मोठं नुकसान काँग्रेसचं असणार आहे। भाजपचा आणि एकूणच महायुतीचा जो मतांचा गठ्ठा आहे तो कायम त्यांच्याकडे टिकून आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अजितदादा पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा इकडे जर आपण पाहिलं भाजप असेल, या तिघाचेही जे मतदार आहेत ते ठरलेले आहेत। त्यामुळे ज्यांना फटका बसणार नाही तो फटका खरं तर काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे। आणि मग शरद पवार साहेबांची भूमिका त्यात महत्वाची असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस जर भाजपसोबत गेली तर हे चित्र आपल्याला दिसून येईल। एकूणच काय तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही भावांचा वर्चस्व राहू शकतो। यांचा एक वोटर वर्ग आहे, यांचा एक बेस आहे आणि तो मराठी माणसाचा बेस यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी ही निवडणूक यांच्यासाठी शेवटची करो आणि मरोच असणार आहे आणि म्हणून हे दोन बंधू एकत्र येत आहेत असं चित्र दिसत आहे। एकूण दोन्हीकडल्या चर्चा, दोन्हीकडची विधानं पाहता असं दिसून येतंय की दोन्ही नेते एकत्र येणार। याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान हे पुन्हा एकदा काँग्रेसचं होईल, महायुतीला काही फटका बसणार नाही असं चित्र दिसून येते। धन्यवाद।